आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गेल्या 13 दिवसापासून उपोषण आंदोलन करत आहेत। पुण्यातील मांजरी या ठिकाणी हे सगळं आंदोलन चालू आहे। खरं तर 13 दिवसापासून हे सगळं अनेक विद्यार्थी एकत्र येत आंदोलन करतायत। अनेक विद्यार्थ्यांची या दरम्यान प्रकृती खालावलेली आहे आणि या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात देखील हलवण्यात आलेलं आहे। मात्र 13 दिवसांपासून हे सुरू असलेलं आंदोलन सरकार कधीपर्यंत सोडवतं याकडे सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं लक्ष लागलेलं आहे। आणि खरं तर जसं जसं दिवस पुढे सरकत आहेत तसं तसं विद्यार्थ्यांची जी प्रकृती आहे ती खालावत चाललेली आहे आणि त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते। कारण की अजून जर हे आंदोलन असंच पुढे सुरू राहिलं तर या ठिकाणी जे विद्यार्थी आंदोलन करतायत त्यांच्या प्रकृतीवर गंभीर याचे परिणाम होऊ शकतात। आत्ता जर आपण पाहिलं तर 200 ते 300 विद्यार्थी या ठिकाणी बसून आहेत आणि हे जे सगळे विद्यार्थी आहेत सगळ्यांची जी प्रकृती आहे ती खालावत चाललेली आहे। खरं तर या आंदोलनासंदर्भात देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा अशा प्रकारचं हे पत्र आहे। आज सकाळपासून अनेक राजकीय नेत्यांनी या आंदोलन स्थळाला भेट दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात सरकार गंभीर नाही असा आरोप केला जातोय। नेमक्या या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत, किती मागण्या सरकार मान्य करायला तयार आहे आणि नेमकी अडचण कुठे येते हे समजून घेणार आहोत। खरं तर ज्यावेळी हे सगळं आंदोलन सुरू झालेलं आहे त्यानंतर राहुल गांधींना ज्या 2 विद्यार्थिनी भेटल्या होत्या त्यापैकी एक विद्यार्थिनी माझ्यासोबत आहे। 13 दिवसापासून हे सगळं आंदोलन सुरू आहे, सरकार देखील तुमच्यासोबत चर्चा करतंय, नेमकी कुठं चर्चा अडकते आणि कोणत्या मागण्या विशेषतः मान्य केल्या जात नाही? मुळात जेव्हा काल चर्चा झाली त्यांना आम्ही म्हटलो की जी आर रद्द करा। त्यांनी आज एक स्टेटमेंट दिली की जी आर रद्द करण्यात आला आहे, पण तो जी आर रद्द करण्यात आला नाही आहे, तात्पुरता तो स्थगित करण्यात आलेला आहे। आणि जेव्हा आम्ही त्यांना म्हटलो की 12,500ची पदभरती विशेष पदभरती लवकरात लवकर करा, तत्काळ ती 12,500ची पदभरती करण्यात यावी, तर ते म्हटले की हे आमच्या हातात नाही आहे, हे CMच्या हातात आहे। त्यानंतर आमचं जे बोलणं होतं की आम्हाला CM साहेबांसोबत मीटिंग करून द्या, त्यावेळेस ते असं म्हणतात की तुम्ही अगोदर आंदोलन मागे घ्या, त्यानंतरच आम्ही CM साहेबांसोबत तुमची म्हणजे आदिवासी मंत्री म्हणतात की आंदोलन मागे घ्या नंतर आम्ही CMला भेट घालून देऊ। ते आम्हाला आंदोलन अगोदर मागे घ्यायला सांगतायत, नंतरच ते CM साहेबांसोबत मीटिंग करून द्यायला आमची तयार होते। पण ते काही आम्हाला हे नाही झालं, रास आलं नाही ते आम्हाला ते पटलं नाही। त्यामुळे आम्ही मंत्रालयातून मागे आलो आणि आमचं उपोषण आणि आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय आम्ही त्याच वेळी घेतला। तुमच्या एकूण मागण्या किती आहेत आणि त्यापैकी किती मान्य होण्याची जे शब्द दिलाय आदिवासी मंत्र्यांनी, कुठल्या मागण्या मान्य होऊ शकत नाही त्याचं कारण काय सांगितलंय? जी आरचा जो एकूण आमच्या 7 मागण्या आहेत, त्यामध्ये सेंट्रल किचन आहे, ज्यामध्ये सेंट्रल किचन पद्धत आहे की सेंट्रल किचन पद्धत बंद करण्यात यावी आणि जी 12,500ची जी विशेष पदभरती आहे ती त्वरित करण्यात यावी, ती विशेष पदभरती आहे आणि तो महत्त्वाचा मुद्दा आहे आमचा। त्यानंतर जो पेसा भरती आहे, जी पेसा भरती आहे ते पेसा भरती लवकरात लवकर करण्यात यावी आणि जे बोगस आदिवासी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि ज्यांनी बोगस आदिवासींना जे प्रमाणपत्र दिलं आहे त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी। तसेच जी आर रद्द करण्यात यावा, त्याच्यामध्ये वयाची अट जी आहे ती काढून टाकण्यात यावी आणि हॉस्टेलची संख्या वाढवण्यात यावी, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आता ज्यावेळी आदिवासी मंत्र्यांना तुम्ही भेटताय त्यावेळी यापैकी किती मागण्या मान्य करू असं सांगितलं जातंय? ह्यामधली एकही मागणी ते पूर्ण करायला तयार नाही आहे। त्यांची उडवाउडवीची उत्तरं आम्हाला बघायला मिळाली। ते ह्याच्यावर फक्त त्यांनी असं म्हटलं की आम्ही ह्याच्यावर विचार करू, म्हणजे सुप्रीम कोर्टचा जेव्हा 2017ला नोटीस येत आहे की विशेष पदभरती करा 12,500ची, तरी हे महाराष्ट्र शासन सांगताय की आम्ही विचार करू। म्हणजे काही वेळापूर्वी आदिवासी मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि जी वयासंदर्भात जी अट आहे त्यावर विचार केला गेला आणि त्याच्यावर विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाली असं त्यांचं म्हणणं आहे। ती तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे, म्हणजे 1 वर्षासाठी। जर तुम्ही ह्या वर्षी ती स्थगित करतायत आणि पुन्हा आम्हाला हेच आंदोलन पुढच्या वर्षी क्रिएट करायला मिळतंय, हे सरळ कायमस्वरूपी जी आर काढावा असं मागणी तुमची? हो, तो कायमस्वरूपी जी आर काढण्यात यावा। आम्ही त्यांच्यासमोर हे प्रपोजल ठेवलं पण होतं, पण ते काही मान्य करायला तयार नाही आहेत।
आता किती विद्यार्थी तुमचे इथे आंदोलनाला बसले होते, किती उपचार घेत आहेत आणि किती इथं आहेत? आता सध्या 4 जे विद्यार्थी आहेत ते उपोषणाला बसले आहेत आणि 2 विद्यार्थिनी उपोषणाला बसल्या आहेत. एक जी विद्यार्थिनी आहे ती आत्ता हॉस्पिटलमधून आणली गेली आहे. ती काल हॉस्पिटलाइज तिला केलं होतं आणि ती आत्ता पुन्हा आणली आहे. तसंच आणखी एक आमचा जो विद्यार्थी आहे राजाराम, ते त्यांना हॉस्पिटलाइज्ड केलं आहे आणि राहुल दादांना आता फक्त 2.5 तासापूर्वी हॉस्पिटलमधून ते डिस्चार्ज झाले आहेत आणि आता पुन्हा येऊन त्यांनी त्यांचं उपोषण तर प्रकृतीची देखील काळजी घेतली पाहिजे. प्रकृती गंभीर होऊ शकते. आत्ता रोहित पवार म्हणत होते की लिव्हरला देखील त्यांचा प्रॉब्लेम आला. प्रत्येक विद्यार्थ्याची जी उपोषणाला बसला आहे त्यांची प्रकृती खूप गंभीर झाली आहे आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. म्हणजे 13 दिवस होत आहेत आमच्या उपोषणाला तरी महाराष्ट्र सरकार दाद घेत नाही. तर ही खूप निर्लज्ज आणि लज्जित करणारी ही गोष्ट आहे की आमच्या एवढ्या क्षुल्लक मागण्या असून जर महाराष्ट्र सरकार ह्या मागण्या पूर्ण करत नसेल तर मग आम्ही आणखी उपोषण चालूच ठेवावं का, आणखी आमचे उपोषणकर्ते वाढवावे का, की आम्ही सगळ्यांनीच उपोषणाला बसावं. सगळे तुम्ही महाविद्यालयात शिकणारे आहेत, शिक्षण सोडून सगळे आंदोलनाला बसला इकडे. हो, ह्याच्यामध्ये आमचं एज्युकेशन डिस्टर्ब होतच आहे, आमचं स्टडी डिस्टर्ब होतोच आहे. पण जे एन्व्हायरमेंटला धोका होतोय तो वेगळा. आणि हे जे आज आंदोलन क्रिएट झालंय ते ह्यासाठी की पुढची जी पिढी येईल ती सेव्ह होईल. आणि जर आज निर्णय महाराष्ट्र सरकारने आम्हाला ठोस निर्णय नाही दिला तर आमच्या पुढची जी पिढी आहे ती कुठेतरी त्यांना हेच दिवस ह्याच्यापेक्षा बिकट दिवस बघायला मिळतील. आपण पाहतोय विद्यार्थिनी आहे आणि विद्यार्थिनी सांगते की आम्हाला शिक्षण सोडून या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय. खरं तर अत्यंत दुर्दैवी बाब आहे, कारण की 13 दिवसापासून हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनावर कधी तोडगा निघतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जे आंदोलन करत आहेत त्यांच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. 13 दिवस झालं हा दादा या ठिकाणी आंदोलन करतोय. 13 दिवस झालं आंदोलन करताय तुम्ही, सरकार तोडगा काढत नाहीये, तुमच्या प्रकृतीचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. नेमकी काय अपेक्षा आहे? जोपर्यंत सरकार या सर्व मागण्यांवरती ठाम निर्णय घेत नाहीत तेपर्यंत हे आंदोलन चालू होईल. आमच्या जीवाला काय झालं तरी चालेल, आम्ही समाजासाठी समर्पित होण्यासाठी तयार आहोत. आम्ही आमचं बलिदान समाजासाठी व्हायला तयार आहोत. आमचे जे काही क्रांतिकारक होते बिरसा मुंडा यांचं जर 25व्या वर्षी जर छळून जर मृत्यू होत असेल आणि माझा जर 22व्या वर्षी जर एकाच गादीवर या बंडकरी उपोषणाच्या गादीवर जर माझा मृत्यू होत असेल तर मी स्वतःला भाग्य समजतो. पण हे आंदोलन शेवटपर्यंत ठाम राहील. 7 मागण्या आहेत तुमच्या, 7 पैकी 7ही जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. हो, चालूच राहील. म्हणजे वयाची अटी संदर्भातली जी तुमची मागणी आहे त्या संदर्भात आदिवासी मंत्री म्हणतायत की ती अट पूर्ण करणार आहोत आम्ही. खरं तर सर तो जी आर आहे ना, तो जी आरच आम्हाला नको. इथून मागे जी आरमध्ये वयाची अट नव्हती, त्याच्यामुळं ती एक वयाची अट म्हणजे आमच्यासाठी तो जी आरमध्ये 35 ते 40 मुद्दे आहेत. त्यामधली एक म्हणजे टाचणी येते, ती टाचणी आम्हाला नको आहे. आम्हाला पूर्ण 2011चा जी आर द्या. महागाई महागाईनुसार आम्हाला त्याच्यात भत्त्यांमध्ये वाढ करा. आज फक्त 150 रुपये भेटतात जेवणाला आम्हाला, 150 रुपये. तुम्ही सांगा पुण्यासारख्या शहरात 80 रुपये मिळते, सकाळचा नाश्ता 30-40 रुपये, कसं आम्ही भाग होत असेल आम्ही बघा. आणि हे महागाई वाढत चालली. आता काल परवा महागाई पण वाढली, साखर वाढते, हे ते वाढते, याचा परिणाम आमच्यावर होतो. आता मागे इंधनामुळे गॅस वाढीमुळे पुन्हा एकदा भाव वाढले. आमच्या जीवनावर एवढा परिणाम होतो या अशा गोष्टींमुळे, कोणी समजू पण शकत नाही आमच्या भावना. म्हणजे सरकारनं तातडीने जर याच्यावर उपाय किंवा यावर तोडगा नाही काढला तर हे आंदोलन पुढे पुढे चालत राहील. आणि तुमच्या प्रकृतीची काळजी सध्या सगळेच चिंता व्यक्त करतायत की तुमच्या सगळ्यांचीच प्रकृती खालावते. चक्री उपोषण करता येईल का किंवा वेगळं काही पर्याय स्वीकारता येईल का असं देखील म्हटलं जात आहे. नाही सर, आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही ठाम होते. आम्ही जो बंडकरी अन्नत्याग उपोषणाचा जो अजेंडा रोल आहे तो शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत तो आम्ही स्वाभिमानाने अभिमानाने बाळगणार आहोत. आणि शासनाने जर दखल घेतली नाही तर आमचे मायबाप जनता, आदिवासी बांधव ज्या ज्या ठिकाणावर प्रकल्प आहे ते मोठमोठ्या ठिकाणी आमच्या धरणं बांधले आहेत, यांना तडा गेल्याशिवाय राहणार नाही. ज्या काही रोडाच्या पटऱ्या आहेत त्या रेल्वे आमच्या भागातून गेलेल्या आहेत, या सर्वांवरती शासनावरती दबाव आणल्याशिवाय राहणार नाही. आमचा आदिवासी बांधव फक्त जंगलातून बाहेर आला पण जंगलातल्या ज्या काही गोष्टी असतात त्या करायचं विसरलेला नाही. सरकारला आम्ही ठोस
आपण पाहतोय आंदोलनावर हे सगळे ठाम आहेत. गेल्या 13 दिवसापासून हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही आहेत तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील सांगितलं जात आहे. तुमचं शिष्टमंडळ आदिवासी मंत्र्यांना भेटतंय, वारंवार चर्चा होत आहेत. मग या चर्चेत काही तोडगा निघालेला नाही आहे का? खरं तर जे काय आमचे आदिवासी विनाश मंत्री ते आमच्या समाजाला विनाश मंत्री हो, आदिवासी विनाश मंत्री ते आमच्या समाजाच्या जे काय पद म्हणून आदिवासी विकास मंत्री म्हणून स्वतःला वावरतात, तो आम्हाला लागलेला एक कलंक आहे. या आम्हाला लागलेला एक मोठा डाग आहे. त्यांनी आमच्यासोबत गनिमी काव खेळण्याचा प्रयत्न केला 2 वेळेस. पहिल्यांदा आमचे जे काही प्रतिनिधी मुंबईला घेऊन गेले, त्यांना आधीच सांगितलं का तुमचे CM सोबत आम्ही बैठक मांडतो, पण तुम्ही बॉन्डवरती लिहून द्या का हे आंदोलन आम्ही थांबवतो, उपोषण आम्ही थांबवतोय, असं आमच्यासोबत गनिमा कावा खेळण्यात गेला आहे. पण आम्ही आदिवासी आहोत आणि हे असे किती गनिमी कावे आमच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही ते डावलून लावू. कालच पण एक बैठक झाली, ती बैठक आम्हाला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावतो असं सांगून परत ह्या बावलट जो आमचा आदिवासी विनाश मंत्री आहे याच्यासोबतच लावले. त्याला आम्ही काडी मात्र जुमानत नाही आणि त्याच्यावरती आमचा तीळ मात्र पण विश्वास नाही. तुमचं जे शिष्टमंडळ भेटायला गेलं त्यामध्ये काही शिष्टमंडळातले जे तुमचे विद्यार्थी आहेत त्यांना आदिवासी मंत्री असे म्हणले वाटतं की आमदार होणं, मंत्री होणं खूप अवघड आहे, लोक पाठीमागं लागतात तेव्हा आमदार मंत्री होऊ शकतात. असं काय नेमकं ही चर्चा आहे? कारण की रोहित पवार बी त्याच्यावर बोलले. काय झालं नेमकं, तुम्हाला काय माहिती भेटली का त्याची? पूर्णपणे माहिती नाही मला याबाबत, पण मी ऐकल्याप्रमाणे जे काय आमचा एक आदिवासी प्रतिनिधी गेला होता, तो जेव्हा त्यांना चेस करत होता प्रश्न मांडून, तर तेव्हा ते नको त्यांना झालं आणि त्यांनी डायरेक्ट आम्हाला असं अरेचव दमदाटी करण्याचा प्रयत्न. दमदाटी केली शिष्टमंडळ भेटायला गेलं त्यांना? हे दमदाटी झाले ना साहेब आम्हाला. आता इथून पण कॉल एक 2-3 दिवसापूर्वी काय झालं की जेव्हा त्यांचे प्रतिनिधी आले होते, आयुक्त कोणतरी आलेलं होतं, त्यांनी इथं नाही भेटायला. इथं काय भेटायला आले नाही तर म्हणे तुम्ही इथं मारशाल. आम्ही काय आतंकवादी आहेत का साहेब आम्ही यांना मारावं? तुम्ही पण कायदेशीर आहात, आम्ही पण कायद्यानं मांडतो. तर त्यांनी इथं न भेटता त्यांनी तिकडे TRTचं जे ऑफिस आहे तिकडं आम्हाला भेटायला बोलवलं आमच्या शिष्टमंडळाला, की आम्ही इथं मारू म्हणून. ही अशी यांची प्रवृत्ती झाली, असे विचारधारा आमच्याशी यांची झाली. आम्ही हक्काचं मागतोय, संविधानाने जो आम्हाला अधिकार दिला त्या अधिकारावर मागतोय. सगळं संवैधानिक पद्धतीने शांततेत गेल्या 13 दिवस हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात कुठलंही गालबोट लागलेलं नाही. मात्र अधिकारी या ठिकाणी भेटायला येत नाही आहेत. आणि का भेटायला येत नाही तर कारण काय सांगितलं जातं की विद्यार्थी आम्हाला मारतील असं हे सांगतायत. खरं तर अधिकारी भेटायला आले होते, अधिकारी वगैरे इथं आलेलेच नाही आहे कोणी. 13 दिवसात कोणीच नाही. फक्त एक दिवस जे कोणी आमचे प्रकल्प अधिकारी होते ते इथले आढावा घ्यायला आले होते, त्यानंतर कोणी आलेलं नाही. आणि आम्ही जे राज्याचे मुख्यमंत्री आहे ते देवाभाऊ तुम्ही शोषितांच्या वंचितांच्या जर भाऊ आहात तर आमच्यासाठी तुम्ही भाऊ आहात का भाडकाऊ आहात हे तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करावी. खरं तर अतिशय गंभीर गोष्ट म्हणावी लागेल. कारण की आंदोलन सुरू आहे, 13 दिवस हे सगळे विद्यार्थी आमरण उपोषण करतायत. आणि आमरण उपोषण करत असताना 13 दिवसात फक्त आत्तापर्यंत त्यांना प्रकल्प अधिकारी भेटलेत. बाकी आदिवासी मंत्रालयासंदर्भातले कोणी अधिकारी नाही भेटले, किंवा सत्ताधारी कोण मंत्री किंवा मंत्र्यांचे कोण PA कोण काय येऊन कोण काय गेले नाही, तसं काही झालेलं नाही सर. कुणीच नाही. सत्ताधाऱ्यांच्यातलं म्हणजे जे हा प्रश्न सोडवू शकतात त्यांच्यापैकी कुणीही भेटलेलं नाही अजून. जे काय आमचे तुमचीच लोक मुंबईला जात आहेत त्यांना भेटायला. हो, पण आता इथून पुढं आम्ही मुंबईला पण जाणार नाही. त्यांनी जे काय याचं सर्व विद्यार्थ्यांच्या साक्षीनं निर्णय घ्यावा आणि आम्ही आमच्या मागण्या पूर्णपणे ठाम. त्यांनी जो सांगितलं का आंदोलन जो JRला स्थगिती दिली तो स्थगिती नको आहे आम्हाला पूर्णपणे. जेव्हा 14 तारखेला VC झाली होती आणि त्या VCवरती जेव्हा त्यांनी आदिवासी जो सचिव आहे, जो निर्लज्ज सचिव आहे, ज्या समाजाचा तो पद सांभाळतोय आदिवासी विकास विभागाचं, तो सचिव विजय वाघमारे हा बोलतो की तुम्ही तमाशा करता. जेव्हा आम्ही आमच्या आदिवासी ज्या विद्यार्थिनी आज माझ्या बहिणी 3 एक्सपायर झाल्या गडचिरोलीमध्ये, यांच्या बाबतीत आम्ही प्रश्न विचारण्याचा निर्धार केला, तर ते बोलताय तुम्ही तमाशा करताय. जर तुम्ही आम्हाला जर तमाशा म्हणून तर केला तर तेव्हा आमचं थोडा तीव्र झाला आणि त्यानंतर त्यांनी लगेच सुधारित JR काढला. तर आता पण त्यांनी लगेच ताबडतोब सुधारित JR काढला. तो 1 दिवसात सर JR झालेला आहे. 5 तारखेला आणि 14 तारखेला लगेच सुधारित JR आला असेल तर आता पण त्यांनी सुधारित JR काढा आणि जे काही 2011चा JR आहे
तो लागू करावा आणि जे काही भाडं निर्भर भत्ते आहे ते वाढ करण्यात यावं महागाईच्यानुसार. आणि ज्या 12,500 पदं आहेत ते पण 12,500 पदं तात्काळ भरण्यात यावे. आणि जे हो आणि पेसाचे कर्मचारी जे आमचे बांधव आहो त्यांनी आज स्वतःच्या जीवावर काही ना काही पावलं उचलले आणि आज त्यांच्यावर गदा आले. असं तुम्ही एकीकडे हे 12,500 जे काही बोगस आहे ती जे बोगसांना तुम्ही प्राधान्य देता आणि त्यांना आधिसंख्य करू म्हणून माणुसकी दाखवता. पण तुम्ही 14 दिवस आहे आजचा, सरकारला कधी बोलण्याचा कुणाशी प्रयत्न 13 दिवस झाले हे सगळं आंदोलन सुरू आहे. विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर होत चाललेली आहे. मात्र अद्याप सत्ताधारी पक्षातील कुणीही प्रतिनिधी या विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले नाही आहे. त्यामुळे या आंदोलनात जे विद्यार्थी आंदोलन करतायत प्रकृती सर्वांचीच प्रकृती या ठिकाणी चिंताजनक आहे आणि लवकरात लवकर या आंदोलनावर तोडगा निघावा अशी सगळ्यांकडूनच मागणी केली जाते. विद्यार्थिनी आपण पाहतोय तिकडे 2 विद्यार्थी आंदोलन करतायत, तिकडे 2 विद्यार्थिनी आंदोलन करतायत आणि ही जी समोर विद्यार्थिनी आहे या विद्यार्थिनीला अगदी काही वेळापूर्वीच रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र विद्यार्थिनीची काही तपासणी करून विद्यार्थिनी पुन्हा एकदा आपल्या आंदोलनस्थळी आलेली आहे. ह्या डॉक्टर्सच्या टीम आपण पाहतोय की वारंवार त्यांची आरोग्याची तपासणी केली जाते. खरं तर काहीही कधीही घडू शकतो अशी सध्या परिस्थिती आहे. आरोग्य अधिकारी आहेत. मॅडम तुम्ही यांच्या आरोग्याची तपासणी करताय, नेमकी काय परिस्थिती आहे आरोग्याची? ॲक्च्युली सर काय झालं माहिती आहे का, बऱ्याच दिवसांचं फास्टिंग आहे त्यामुळे शुगर वगैरे सगळ्यांच्या कमी झालेल्या आहेत आणि रिकरंट ॲडमिशन लागतं आहे त्यांना. तिथे आय व्ही फ्लुइड्स वगैरे घेऊन येतात. थोडंसं डिहायड्रेशन वगैरे आहे ते मॉनिटर म्हणजे क्युअर करतो आहे आम्ही आणि हे दामा घेऊन परत येतात आहे. दामा म्हणजे डिस्चार्ज अगेन मेडिकल ॲडवाईस, म्हणजे थांबायला तयार नाही आहेत. थोडं बरं वाटलं की ते परत येतात आहे. 56 शुगर आहे काहींची. बी पी सगळ्यांचा मेंटेन राहतो ठीक आहे, कारण कुणाला चेस्ट पेन आहे, कुणाला पर ॲबडॉमेन पेन आहे, क्रॅम्प्स येतात आहे. 2 वेळा तर एक राजाराम म्हणून अनकॉन्शियस झाला. असे मल्टिपल प्रॉब्लेम्स थोडे दिसतात. तुम्ही वैद्यकीय अधिकारी आहेत, सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सगळ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. डेफिनेटली, कारण की कसं आहे दिसायला चांगले दिसतात ते, पण स्टार्वेशनमुळे आतमध्ये इंटरनल ऑर्गन डॅमेज व्हायला म्हणजे सुरुवात कुठे म्हणू शकतो, कारण एकाचं तर लिव्हर डिरेंज झालेले आहेत. म्हणजे आता पुढचे 2-3 दिवस जर हे सगळं असंच चालू राहिलं तर काय होऊ शकतं एक अंदाज? नाही, आमच्या फील्डमध्ये असं म्हणता येत नाही. लाईफ अनप्रेडिक्टेबल आहे किंवा कोणाला काही कधी होईल असं. ती परिस्थिती आता आली आहे, काही होऊ शकतं? सर रिकरंट ॲडमिशन आहे. एक व्यक्ती 2-2, 3-3 वेळा हॉस्पिटलाइज होऊन परत आलेला आहे. त्यामुळे स्टेबल मॉनिटर होतं तिथं परत येतात ते. आम्ही तोच प्रयत्न चालू आहे आमचा की सगळ्यांचे वायटल्स चांगले राहावेत आणि प्रकृती स्थिर राहावीत आणि काही वाटलं की आम्ही लगेच शिफ्ट करतो हायर सेंटरला. पण उपचार घ्यायला नकार देतात सगळे. आता ह्याच्यामध्ये कसं इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स असतो भरपूर प्रमाणात, शुगर डाऊन होत जाते. ORS सजेस्ट केले आम्ही आणि काय दिलेत हातामध्ये ORS ग्लुकोज पावडर, पण कोणी सगळे रिफ्यूज करतात आहे. तर या वैद्यकीय अधिकारी आहेत, म्हणजे हे विद्यार्थी कशा प्रकारे आंदोलन करतायत हे या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यातून आपल्याला समजतं आहे की यांना रुग्णालयात घेऊन जात आहेत उपचारासाठी, कारण त्यांना कळतं की आता उपचार नाही केलं तर काही होऊ शकतं. त्यामुळे रुग्णालयात घेऊन गेलं जातं, मात्र उपचार घेण्यास पूर्णपणे नकार दिला जातो आहे आणि पुन्हा एकदा आंदोलनस्थळी हे सगळे विद्यार्थी येत आहेत. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर या सगळ्यावर तोडगा काढणं अपेक्षित आहे. विद्यार्थिनी आहेत, यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, तुमचे सहकारी सगळे या ठिकाणी आंदोलन करतायत. आम्ही आत्ता वैद्यकीय अधिकाऱ्यांशी देखील बोललो. सगळ्यांची प्रकृती गंभीर आहे, कधीही काही होऊ शकतं अशी परिस्थिती होते. काय सरकारला नेमकं सांगायचं तुम्हाला? सरकारने एकच करावं की आमच्या ज्या मागण्या आहेत ना त्या वेळेत पूर्ण करावं. आम्ही संघर्ष करत नाही, आम्ही आमच्या हक्काच्या जागा मागतोय आणि आमचे हक्काचेच प्रश्न होते. आमच्या समाजाचे जे प्रश्न आहेत का, जे सुविधा भेटाव्यात, आमच्या त्या हक्काच्याच जागा आहेत त्या आम्हाला मिळायलाच पाहिजे. आम्ही संघर्ष नाही करत आहे आणि या ठिकाणी आज झाले 13 दिवस आम्ही बघतोय आंदोलन करतोय, रोज या आंदोलनामध्ये बसतोय. तरी मुलांच्या एवढं सगळ्या मुलं शाळा टाकून सगळे बसले तिथं या ठिकाणी. आता इथं जे विद्यार्थी बसलेत सगळे काय शिक्षण घेत आहेत, म्हणजे तुमच्या माहितीत जेवढे आहेत काय शिक्षण घेतात आणि किती दिवसापासून इथं बसून आहेत? आम्ही गेले 13 दिवसापासून बसून या ठिकाणी.
आम्ही म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय शिक्षण घेताय? मी MA सेकंड कुठे? अण्णासाहेब मगर या कॉलेजमध्ये करते. गेल्या 13 दिवस तुम्ही कॉलेजला गेलाच नाही. कॉलेजला एकही दिवस गेलेलो नाही. आम्ही या ठिकाणी पूर्ण वेळ बसून राहतो, आंदोलनं करतो. प्रत्येकजण येते, आव्हानं वगैरे देतात, ती सगळं ठीक आहे. आम्हाला आनंदाची गोष्ट आहे का सगळेजण येतात इथे, पण आमचे जे निर्णय आहेत ना ते ठोस घेतले पाहिजे सरकारने. काही दिवसापूर्वी वसतिगृहांमध्ये सर्पदंश होऊन आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, माहिती आहे? या ठिकाणी 6 जणी मुलींना सर्पदंश झाला. त्या ठिकाणी 3 मुलींचा मृत्यू झाला. तर प्रत्येक आश्रमशाळेत आणि वसतिगृहामध्ये एक नर्स असलीच पाहिजे, 24 तास नर्स असलीच पाहिजे. वैद्यकीय सेवा असल्या पाहिजेत प्रत्येक शाळेत. पाहतोय कमीत कमी किती किती विद्यार्थिनी याच्या सहभागी होत आहेत रोजच्या? किती संख्या आहे? 200, 300, 400, 500 काय? आता जरी आपण पाहिलं तरी 200-300 तर असतीलच या ठिकाणी विद्यार्थी. सगळे पुणे शहरात वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. गेल्या 13 दिवसापासून तुम्ही कॉलेजमध्ये जात नाही, या ठिकाणी येत आहे. सरकार नेमकं कुठे कमी पडते किंवा सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? खरं म्हणजे ही जी आमच्या आदिवासींसाठी 12,500ची पदभरती निघाली, ती आदिवासींची ना, मग ती आम्हालाच मिळाली पाहिजे. त्यामुळं हां तसं असू शकतं, पण ते पद आमचे आहेत ना, मग ती आम्हालाच मिळाली पाहिजेत ना. मग ही वसतिगृहांमध्ये काय अडचण येतात? तुम्ही कुठं राहिलाय? गोपाळपट्टी. जे आदिवासी वसतिगृह आहे तिथंच आहे. काय कसं वसतिगृह आहे, काय परिस्थिती? पहिलं म्हणजे आमचं वसतिगृह रेल्वेच्या पटरी शेजारी, त्यामुळं रेल्वेचा प्रत्येक 10 मिनिटाला रेल्वे असते. त्यामुळे मुलींना अभ्यासामध्ये खूप अडचणी येतात, कारण रेल्वेचा आवाज खूप भयानक असतोय. आणि दुसरं म्हणजे लाईट आणि पाण्याचा प्रॉब्लेम दररोजचा आहे. आणि एक ताईला परवा मी एक ताई भेटल्या होत्या मला. त्यांनी सांगितलं की जर 1 महिना आम्ही आमच्या आईवडिलांक घरी गेलो तर परत यायचं असलं वसतिगृहात तर काही मेडिकल टेस्ट कराव्या लागतात, प्रेग्नन्सी टेस्ट कराव्या लागतात. असं होतं तुमच्यासोबत? हो, याला विरोध केला नाही तुम्ही कधी, किंवा विरोध केला तर काय होतं? म्हणजे अजून तरी विरोध नाही केला. पण हे बंद व्हावं असं म्हणणं आहे का तुमचं? हे बंद हां केलं तर मागणी केली ती मॅमने, आता डेटर पण काढलाय. त्या चाचण्या कराव्या लागत होत्या, त्या बंद केल्या. पण वसतिगृहात राहत असताना काय नेमक्या तुम्हाला अडचण येतात किंवा काय? आता लाईटीचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. जेव्हा लाईट पाहिजे असते तेव्हा पाणी बंद करावं लागतं, पाणी पाहिजे असेल तेव्हा लाईट बंद करावी लागते. का असं का, म्हणजे नक्की कळलं नाही मला. डिम लाईट असते. म्हणजे व्होल्टेज कमी येते, त्याच्यामुळे मोटर चालू झाली की लाईट जाते आणि लाईट चालू केली की मोटर चालू होत नाही. आणि किती दिवसापासून हे सगळं होतंय? हे असं बरेच दिवस झाले आता. म्हणजे जे वसतिगृहात राहणारे आदिवासी विद्यार्थिनी आहेत ते पायाभूत सुविधा देखील भेटत नसल्याचं ते सांगतायत. आणि या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी हे आंदोलन सुरू आहे. आणि या आंदोलनातून जर मागण्या मान्य झाल्या तरच हे आंदोलन थांबेल असं हे सगळे विद्यार्थी सांगतायत. अनेक नेते मंडळी या ठिकाणी येत आहेत, अनेक नेते मंडळी येऊन भेट देत आहेत, मात्र तोडगा अद्याप निघालेला नाही आहे. आणि सगळे हे विद्यार्थी जे आहेत ते आदिवासी मंत्री यांच्यावर सध्या नाराज असल्याचं पाहायला मिळतं. आणि हा विद्यार्थी तर विनाशी आदिवासी मंत्री असं त्या आदिवासी मंत्र्यांचा उल्लेख करतोय. मात्र हे सगळं आंदोलन जे चालू आहे या ठिकाणी हे वसतिगृह आहे मांजरीचं, आणि या वसतिगृहाशेजारीच हे सगळं आंदोलन सुरू आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आता चिंता व्यक्त केली गेलेली आहे की सगळ्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे, कधीही काहीही होऊ शकतं. आम्ही उपचार करण्यासाठी या विद्यार्थ्यांना, उपोषणकर्त्यांना घेऊन गेलो तर हे उपचार देखील घेत नाही आहेत. त्यामुळे या संदर्भात सरकारने आता तातडीनं निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि या विद्यार्थ्यांचं समाधान होईल असा निर्णय होणं अपेक्षित आहे. कधीपर्यंत सरकार या संदर्भातला निर्णय घेते आणि या विद्यार्थ्यांचं आंदोलन यशस्वी कशा प्रकारे होतं आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे.